लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। माजी सरपंच पांडुरंग माळी ज्येष्ठ वारकरी पुरस्काराने सन्मानित। शिंदखेडा तालुक्यातील भडणे येथील माजी सरपंच आणि शिंदखेडा वारकरी साहित्य परिषदेचे तालुका अध्यक्ष पांडुरंग माळी यांना कान्हादेश वारकरी सेवा मंडळ तर्फे धुळे येथे आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ वारकरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल होते। महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर प्रफुल्ल पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमात धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, मध्य प्रदेश आणि गुजरात राज्यातील ज्येष्ठ वारकरी, युवा वारकरी आणि विविध पदस्थ वारकऱ्यांच्या मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमात उपस्थित होते हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर महाराज बेलदार वाडीकर, हरिभक्तपरायण सतीश महाराज भोगे, हरिभक्तपरायण पवन गिरीजी महाराज, हरिभक्तपरायण भाऊ रुद्र महाराज, हरिभक्तपरायण सुदर्शन महाराज, हरिभक्तपरायण हिरायमन गवळी, हरिभक्तपरायण गोपाल महाराज चिमठाणे यांसह अनेक ज्येष्ठ वारकरी। कार्यक्रमाचं आयोजन केलेल्या मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोकरे, सुनील वाघ, कैलास पवार, नगरसेवक थोरात, विभंडित नाना, हरिभक्तपरायण दादा अमळथेकर, भैयासाहेब पवार, दरबार सिंग गिरासे, किरण भारती, विश्वस्त पप्पू शिंदे आणि शिंदखेडा तालुका अध्यक्ष उपस्थित होते। पांडुरंग माळी यांनी सांगितले की माझ्याकडून 50 वर्षांपासून भगवंतांसाठी गेलेली वारी, प्रत्येक कीर्तन सप्ताहात दिलेला वेळ आणि एका गंभीर अपघातातून वाचून उरलेलं आयुष्य हे सर्व भक्तीसाठी समर्पित केले। कान्हादेश मंडळांनी यावर्षी मला ज्येष्ठ वारकरी पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे। हा पुरस्कार माझ्यासाठी आणि सर्व वारकऱ्यांसाठी अभिमानाचा आहे। या सन्मानाबद्दल सर्व स्तरातून पांडुरंग माळी यांचं अभिनंदन होत आहे। मुख्य संपादक भूषण पवार। पांडुरंग परमेश्वराची वारी करत आलो आहे, त्याच्या आज खऱ्या अर्थाने कान्हादेश वारकरी सेवा मंडळ यांच्या वतीने ज्येष्ठ वारकरी सेवा रत्न पुरस्कार देऊन मला सन्मानित करण्यात आलं। हे माझ्या आयुष्याचे जे वारकऱ्यांसाठी, समाजासाठी आणि भगवान पांडुरंगाच्या वेळोवेळी जे काही धार्मिक कार्यक्रम असतील, भजन असो, कीर्तन असो, वारी असो, त्या कार्यक्रमामध्ये सतत सहभाग घेऊन वारकऱ्यांना प्रवृत्त करून त्या ठिकाणी घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो। आणि त्याच्या आज हे मला कान्हादेश वारकरी सेवा मंडळातर्फे ज्येष्ठ वारकरी सेवा रत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल कान्हादेश वारकरी सेवा मंडळाचं मी हार्दिक असं अभिनंदन करतो। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।